तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इष्टिकाचिती म्हणजे काय आणि इष्टिकाचिती थोडक्यात माहिती अभ्यासणार आहोत. आता इष्टिकाचिती म्हटलं की ती त्रिमितीय वस्तू असते, लक्षात ठेवायचं. त्रिमितीय वस्तू म्हणजे काय, त्याला तीन गोष्टी असल्या पाहिजेत. एक लांबी, रुंदी आणि उंची. आणि इष्टिकाचिती म्हणजे तुम्ही घरगुती उपयोग करून जर उदाहरण बघितलं तर वीट बघा, तुम्ही घराच्या बांधकामाची वीट जर बघितली तर त्याला लांबी, रुंदी आणि उंची असते, म्हणजे याला इष्टिकाचिती म्हणतो. किंवा साबण बघा आपण, ते पण इष्टिकाचितीचा आकार आहे. आता याच्यामध्ये आपल्या इष्टिकाचितीमध्ये शिरोबिंदूंची संख्या किती आहे, कडांची संख्या किती आहे आणि पृष्ठांची संख्या किती आहे हे समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी जर कडा बघितल्या तुम्ही किंवा शिरोबिंदूंची संख्या बघितली, शिरोबिंदू म्हणजे एकूण टोक किती आहे बघा, हो का, ही इष्टिकाचिती आहे. 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे एकूण शिरोबिंदू संख्या किती आहे, 8 आहे. एकूण शिरोबिंदू संख्या 8 आहे. आता कडांची संख्या किती आहे बघा, एकूण कडांची संख्या किती. कडा म्हणजे कसे, बघा, 1 ही कडा आहे, ओके. 1 2 3 आणि 4, इथे 4 झाल्या, ओके. 4 या ठिकाणी बघा, 5 6 7 8 9 10 11 आणि 12. एकूण कडांची संख्या जी आहे ते 12 आहे. किती आहे, 12, लक्षात घ्या. आणि पृष्ठांची संख्या, जे पृष्ठभाग आहेत इष्टिकाचितीला, त्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे एकूण पृष्ठभाग जर बघितलं, एकूण 6 पृष्ठभाग आहेत. एकूण पृष्ठभाग आहेत 6 पृष्ठभाग आहेत. आता इष्टिकाचिती जे जर बघितलं आपण, जे पृष्ठभाग आहेत ते पृष्ठभाग जर बघितले आपण तर सगळे कसे आहेत, आयताकृती आहेत. इष्टिकाचिती पृष्ठभाग जे आहेत, पृष्ठभाग हे आयताकृती आहेत. कसे आहेत, आयताकृती आहेत. एकूण किती आहेत, 6 आहेत. एकूण 6 पृष्ठभाग आहेत, ते कसे आहेत, आयताकृती आहेत. इष्टिकाचितीचे सगळे जे पृष्ठभाग आहेत आयताकृती आहेत, हो का. लांबी आहे आणि रुंदी आहे, बस हा पृष्ठभाग झाला. हा पण पृष्ठभाग झाला, लांबी आहे रुंदी आहे. हा पण पृष्ठभाग झाला, हा सुद्धा आयताकृतीच आहे. नीट पहा, हे लांब आहे, हे कमी आहे, म्हणजे आयताकृती आहे. म्हणजे तुम्हाला असं असलं पाहिजे की इष्टिकाचितीच्या शिरोबिंदूंची संख्या 8 आहे, कडांची संख्या 12 आहे, एकूण पृष्ठे 6 आहेत आणि सर्व पृष्ठे हे आयताकृती आहेत. सर्व पृष्ठे ही आयताकृती असतात, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे घन आहे त्याला आपण क्यूब बनतो. काय म्हणतो आपण, क्यूब बनतो. बघा या ठिकाणी हा क्यूब आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर क्यूब म्हणजे काय, नेमकं त्याला घन म्हणतात. काय म्हणतात, घन. ठोकळा आहे. आपण जर तुम्ही हे बघता बघा, ज्याला लांबी रुंदी उंची सेम असते, लांबी रुंदी उंची सेम असते, हा घन या ठिकाणी मी तयार केलेला आहे. किंवा तुम्ही आपण जे असं गोल फिरवायचं असतं ते चौकोनी बॉक्स, ते बघितलं असेल तुम्ही, ते पण तो क्यूब असतो, घन असतो. या ठिकाणी ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर बघा की सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शिरोबिंदू आहेत, शिरोबिंदू 8 असणार आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे एकूण शिरोबिंदूची संख्या किती असणार आहे, 8च आहे. शिरोबिंदू बदलत नाहीत. त्यानंतर कडांची संख्या जी आहेत बघा, कडा पण 12 असणार आहेत. 1 2 3 4 खाली 4 8 9 10 11 आणि 12, म्हणजे कडांची संख्या सुद्धा किती आहे, 12 आहे. आणि पृष्ठांची संख्या बघा, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे पृष्ठे सुद्धा किती आहेत, 6च पृष्ठे आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जे घन असतो, जे क्यूब असतो, त्या घनाला जे पृष्ठे असतात हे पृष्ठभाग हे चौरसाकृती असतात. चौरसाकृती असतात. आणि किती सगळे म्हणून 6 असतात. म्हणजे चौरसाकृती पृष्ठभाग असतात ते किती असतात, 6च असतात. एकूण किती असतात, 6च. लक्षात घ्या, इष्टिकाचिती म्हणजे काय आणि घन म्हणजे काय, या दोन गोष्टीचा आपण जर अभ्यास केला आणि या दोन महत्त्वाच्या गोष्टीचं, या ठिकाणी शिरोबिंदूंची संख्या असेल, आपण इष्टिकाचिती जर असेल किंवा घन असेल, शिरोबिंदूंची संख्या तुम्हाला 8 येणार आहे, कडांची संख्या 12 येणार आहे आणि पृष्ठांची संख्या 6 येणार आहे. शिरोबिंदूंची संख्या 8च, घन असो किंवा इष्टिकाचिती असो. शिरोबिंदूंची संख्या 8 येईल, कडांची संख्या 12 येईल, पृष्ठसंख्या 6 येणार आहे, ठीक आहे. आणि फक्त इष्टिकाचितीचे पृष्ठभाग आयताकृती असतात, तर घनाचे पृष्ठभाग हे चौरसाकृती असतात. घनाचे पृष्ठभाग हे चौरसाकृती. बघा हा पृष्ठभाग, या ठिकाणी हा एक पृष्ठ आहे, हा एक पृष्ठ आहे, हा एक आहे, एक खाल्ल्या साईडचं एक आहे, बरोबर का. हे सगळे जर पृष्ठे बघितले तुम्ही, आता मी सगळ्यावरती लिहिलेलं नाही, बरोबर आहे का.
त्या ठिकाणी तुम्हाला परत तुम्हाला शंका पडेल की कसलेलं नाही, म्हणजे या ठिकाणी पण आहे, ह्याच्या पलीकडे एक आहे, म्हणजे एकूण 6 पृष्ठे आहेत. विचारायला असले तरी किती आहेत? 6 पृष्ठे आहेत. म्हणजे घनाला असू दे किंवा इष्टिकाच्या एकूण किती पृष्ठ आहेत? 6 पृष्ठांची संख्या आहे. या घटकाचा आपण अभ्यास केला आहे. या ठिकाणी उदाहरण बघा. सर्वात महत्त्वाचे 2 सूत्र आहेत तुम्हाला या ठिकाणी. घनाचे घनफळ बरोबर बाजू गुणुले बाजू, बाजू गुणुले बाजू गुणुले बाजू, म्हणजे आपण त्याचा काय करायचा? घन करायचा. आणि इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची, तर आपण एल गुणुले बी गुणुले एच म्हणतो. एल गुणुले बी गुणुले एच म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. ठीक आहे, एच आहे. त्यानंतर एक उदाहरण बघा इथे दिले मला की एका घनाची बाजू 5 सेमी आहे, तर त्या घनाचे घनफळ काढा. बघा, घनाचे तुम्हाला घनफळ काढायचे. आपला घनाचे घनफळ सूत्र आपल्याला माहीत आहे. काय हो बघा, घनाचे घनफळ बरोबर बाजू गुणुले बाजू गुणुले बाजू, त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? बाजूचा घन म्हणतो. बाजूचा घन म्हणतो म्हणजे बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला बाजू दिले हो 5 सेमी दिले, म्हणजे 5चा घन बरोबर, म्हणजे 5चा घन म्हणजे 5 गुणुले 5 गुणुले 5, यांचा आपल्याला गुणाकार करता आला पाहिजे. 5 5 25, 25 5 125 म्हणजे 125. जे घनफळ असतं ते असतं घन सेमी. 125 घन सेमी किंवा त्याला ऑब्लिक घ सेमी पण म्हणतात. काय म्हणतात? घ सेमी. हे दोन्ही कुठले झाले? घन सेमी किंवा घ सेमी. 125 घन सेमी असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला एक पुन्हा प्रश्न दिलेला आहे की एका इष्टिका चितीची लांबी 8 सेमी, रुंदी 5 सेमी व उंची 2 सेमी आहे, तर त्या इष्टिका चितीचे घनफळ काढा. लांबी, रुंदी, उंची दिलेली आहे. लांबी, रुंदी आणि उंची 3 गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला काय काढायचं? इष्टिका चितीचे घनफळ. आपलं सूत्र पाठ असलं पाहिजे. बघा, इष्टिका चितीचे घनफळ बरोबर एल गुणुले बी गुणुले एच. ठीक आहे, एल गुणुले बी गुणुले एच. या ठिकाणी बरोबर करतो मी. एल किती आहे लांबी तुम्हाला? 8 सेमी गुणुले 5 गुणुले 2, लांबी 8 आहे, 5 रुंदी आहे आणि 2 उंची आहे. यांचा गुणाकार होईल 8 म्हणजे 40, 40 आणि 2 40 गुणुले 2 म्हणजे 80 घ सेमी. कारण तुम्हाला सेममध्ये दिले, घन सेमी उत्तर येईल. आणि जर तुम्हाला बाजू मीटरमध्ये दिल्या असतील, बाजू मीटरमध्ये असते, तर उत्तराला असतं घन मीटर किंवा घ मी म्हणतो आपण त्याला, किंवा म्हणतो काय म्हणतो आपण? घ मी किंवा घन मीटर किंवा घन मीटर. म्हणजे बाजू बघायची. जर सेमी असेल, सेमीमध्ये तुम्हाला बाजू दिली असेल, तर येणार उत्तर काय असेल? घ सेमी किंवा घन सेमी किंवा घन सेमी. एकक पण तुम्हाला लिहिणं अतिशय खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी इष्टिका चिती एकूण पृष्ठफळ हे सूत्र आपल्याला कधी उपयुक्त आहे. तर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ म्हणजे काय? तर सर्व पृष्ठफळ आपल्याला काढायचं असेल त्या ठिकाणी तर आपल्याला या सूत्राचा उपयोग करावा लागतो. तर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB अधिक BH अधिक HL म्हणजे काय नेमकं बघा. हे तर मराठीमध्ये लिहून दिलं आहे की 2 कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक रुंदी गुणुले उंची अधिक उंची गुणुले लांबी, हे सूत्र आहे. LB म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ अधिक ब्रेथ इंटू कुठलंच चिन्ह नाही म्हणजे गुणाकार चिन्ह असतं ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी मी मराठीत तुम्हाला लिहून दिलेलं आहे. 2 कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक रुंदी गुणुले उंची अधिक उंची गुणुले लांबी. मग ही कंसातल्या पहिल्यांदा क्रिया करायच्या, नंतर याला दुप्पट करायचं. उत्तर आपला इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ नाही गेले म्हणजे पूर्ण त्याचं एकूण क्षेत्रफळ किती आहे पृष्ठभागांचं, एकूण आपला पृष्ठभाग माहिती आहे 6 पृष्ठभाग आहेत त्याचं मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला आहे की घनाचे एकूण पृष्ठफळ, जो घन असतो ह्या घनाचं सगळं पृष्ठफळ किती आहे, या 6 भागांचं पृष्ठफळ किती आहे. तर घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणुले बाजूचा वर्ग. 6 गुणुले बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग का आहे? कारण चौरस आहे आणि चौरस म्हटल्यानंतर आपण चौरसाचं क्षेत्रफळ बाजू गुणुले बाजू करतो म्हणून, आणि 6 पृष्ठ आहेत म्हणून गुणुले 6 केले आहेत. म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणुले बाजूचा वर्ग. या ठिकाणी एक उदाहरण आपण पाहू
या ठिकाणी हा एक इष्टिकाची ती आपला घन आहे. आता या घनाचा आपल्याला हे जर बाजू दिली तुम्हाला तर 4 सेमी दिली, समजा किती दिली तुम्हाला 4 सेमी, ही तुम्हाला 4 सेमी दिली. ठीक आहे. आता बघा आपण या असणाऱ्या घनाचे एकूण पृष्ठफळ काढू. या ठिकाणी उदाहरण बघा, तुम्हाला उदाहरण दिलं, एका घनाची बाजू 4 सेमी आहे, 4 सेमी आहे, तर एकूण पृष्ठफळ काढा, एकूण पृष्ठफळ काढा. या ठिकाणी बघा आपण ज्यावेळेस एकूण पृष्ठफळ काढतो त्यावेळेस काय करतो, आपलं सूत्र आहे पृष्ठफळ काढतो म्हणजे एका बाजूला आपण काढू पण शकतो, नाहीच नाही. कसं काढतो, कारण हे एक चौरस आहे, चौरसाचं क्षेत्रफळ किती असते, बाजू गुणले बाजू, मग 4 चौक 16 झालं. 16 गुणवले आपण जर 6 केलं, एकूण किती पृष्ठ आहेत, 6 पृष्ठ आहेत, तरी उत्तर निघेल. किंवा आपण डायरेक्ट या सूत्राचा उपयोग करून काढलं तरी चालेल. या ठिकाणी बघा मी डायरेक्ट सूत्र वापरतोय, घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणुले यल कंसाचा वर्ग, यल म्हणजेच लेंथ, म्हणजे 6 गुणुले लेंथ किती आहे, 4, 4चा वर्ग बरोबर 6 गुणुले 4चा वर्ग 16 आणि यांचा गुणाकार 16 सक 96 चौसेमी असणार आहे. किती असणार आहे, चौरस सेमी असणार आहे. कारण क्षेत्रफळ काढतोय आपण, क्षेत्रफळ म्हणजेच चौरस सेंटीमीटर असते, म्हणून क्षेत्रफळ हे चौरस सेंटीमीटरमध्ये आले आणि घनफळ जे आहे ते घ सेमीमध्ये किंवा घनमीटरमध्ये येतं. मग क्षेत्रफळ काढतोय आपण, म्हणजे ह्याचं एकूण जे क्षेत्रफळ आहे म्हणजे हे किती झालं तर 96, 16 सक 96 चौसेमी. अशा पद्धतीने आपण एखाद्या इष्टिकाची तिचं पण आपण एकूण पृष्ठफळ काढू शकतो, एका पण काढू शकतो आणि घनाचं पण पृष्ठफळ आपण काढू शकतो. अशा पद्धतीने आपण आज इष्टिकाची तिचे एकूण कडा किती असतात, शिरोबिंदू किती असतात, पृष्ठे किती असतात, त्याचबरोबर आपण इष्टिकाची तिचे एकूण घनफळ, त्याचबरोबर घनाचे घनफळ, इष्टिकाचे तिचे पृष्ठफळ आणि घनाचे पृष्ठफळ या घटकाचा अभ्यास केला आहे.